नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सध्याची महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती, एका जातीचा दुसऱ्या जातीबद्दल असलेला द्वेषभाव, तो पाहता छत्रपती संभाजीनगरच्या म्हणजे औरंगाबाद खंडपीठानं जो निवाडा दिलेला आहे आणि तो निवाडा देत असताना ज्या शब्दाचा वापर केला आहे आणि भारतीय राज्यघटनेचा संदर्भ दिला आहे, बरं हे सगळं प्रकरणसुद्धा भारतीय राज्यघटना ज्यांनी लिहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत आहे. आणि त्यामुळं सन्माननीय न्यायालय म्हणजे दोन न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशांनी काय मत मांडलंय तिथून आपण सुरुवात करू आणि मग मी तुम्हाला सगळं प्रकरण सांगेन. तर घटना अशी आहे की आपल्या ह्या 20 पानाच्या निवाड्यामध्ये न्यायाधीश काय म्हणतात बघा. दिस कॉन्व्हर्जेशन वी हॅव एक्सप्रेस अर्लियर ऑल्सो दॅट nowadays we have expressed earlier that nowadays everybody is sensitive about his own caste and community, which is without showing or reciprocal respect to the other community or caste. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान आहे, पण तो अभिमान बाळगत असताना दुसऱ्याचा जातीबद्दल पण आपल्याला सन्मान ठेवायला हवा, हे अलीकडे विसरलं जात आहे. इफ वी टेक द सेड कॉन्व्हर्जेशन, जे काही असेल त्यातलं as it is, then even the informant has disrespected or made provocative statements which are against the another community. आम्ही ज्या ह्या प्रकरणातला ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे त्यांनी केलेली कृती जर बघितली तर त्यांनी स्वतःच्या जातीबद्दलचा अभिमान बाळगला, पण दुसऱ्याच्या जातीबद्दलचं मत व्यक्त करत असताना मात्र डिसरिस्पेक्ट दाखवलेला आहे. Therefore, on the same piece of evidence, he cannot say that the only applicant has committed the offense if neither community and person in the community caste are showing restraint and there are no efforts in bringing harmony. Such incidents would increase in future. It is not necessary that each and every bad comment, post or speech should be reacted. There are sophisticated ways and means so to show dissent to person who give such provocative statement. प्रत्येक वेळेला तुम्हाला ज्या पद्धतीनं लोकांनी भाव व्यक्त केलेला आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची गरजच नाही, आणखी चांगल्या पद्धतीने पण तुम्ही व्यक्त होऊ शकता. पण सन्माननीय दोन्ही न्यायाधीश असं म्हणतात की स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगत असताना दुसऱ्याच्या जातीबद्दल सुद्धा तुम्हाला तेवढाच सन्मान ठेवावा, हे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित आहे. आता हा सगळा इतका महत्त्वाचा निवाडा दिल्यानंतर मूळचं प्रकरण काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो. प्रकरण असं आहे, देवेंद्र पाटील विरुद्ध रवी गायकवाड असं हे प्रकरण आहे. देवेंद्र पाटील हे स्वतः ब्राह्मण आहेत, रवी गायकवाड हे नवबौद्ध आहेत. तर रवी गायकवाड यांनी देवेंद्र पाटील हे ज्या ब्राह्मण जातीच्या आहेत त्या ब्राह्मण जातीच्या काही युवकांनी 2018 साली परशुराम जयंतीच्या निमित्तानं एक मिरवणूक काढली होती आणि त्या मिरवणुकी संदर्भामध्ये एक व्हॉट्सॲपवरती आणि फेसबुकवरती पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये भारत तभी आगे बढ़ेगा जब ब्राह्मण यहाँ से बाहर जाएगा अशा पद्धतीनं वक्तव्य केलं. आणि त्याबरोबरच अशा पद्धतीच्या परशुराम जयंती म्हणजे ब्राह्मण समाजातल्या अतिरेकी कृत्यांना पाठिंबा देणं आहे वगैरे असं ते म्हणाले. ही गोष्ट आहे 8/5/2019 ही पोस्ट आली. मग 9/5/2019 11:05 हे जे देवेंद्र पाटील आहेत यांनी या रवी गायकवाड यांना फोन केला आणि ते म्हणाले की तुम्ही जे काही पोस्ट लिहिलेली आहे ते चुकीचे आहे वगैरे वगैरे, पण तुमच्या अशा वर्तनामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकांचा रिस्पेक्ट कमी झाला. आता ही गोष्ट गायकवाडांना खटकली आणि ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत ह्या देवेंद्र पाटील यांच्या विरोधामध्ये FIR रजिस्टर्ड केला. तो FIR रजिस्टर्ड झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला आणि तपास झाल्यानंतर ॲट्रॉसिटीच्या कायद्यान्वये देवेंद्र पाटील यांच्या विरोधामध्ये FIR रजिस्टर होऊन पुढची गोष्ट म्हणजे चार्जशीट, दोषारोपपत्र दाखल होणं वगैरे सगळं सुरू झालं. याच्या विरोधामध्ये हे पाटील हे औरंगाबाद खंडपीठामध्ये FIR क्वॅश करण्यासाठी गेले आणि ते FIR क्वॅश करण्याच्या प्रक्रियेत असतानाच मधल्या काळामध्ये घाई गडबडीमध्ये दोषारोपपत्र म्हणजे ज्याला आपण चार्जशीट म्हणतो ते दाखल झालं. ते दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूचा म्हणजे चार्जशीट दाखल झाली आणि देवेंद्र पाटील यांचं काय म्हणणं आहे ते सन्माननीय न्यायाधीशांनी ऐकलं आणि त्यात 3-4 गोष्टी लक्षात आल्या. एक, जेव्हा हा FIR ॲट्रॉसिटीचा दाखल झाला तेव्हा गायकवाड यांच्याकडे ते नवबौद्ध असल्याचं प्रमाणपत्रच नव्हतं आणि म्हणून तेव्हा ॲट्रॉसिटीचं कलम हे लागू झालेलं नव्हतं, ते नंतर ॲड ऑन झालं
ह्याला पाटलांनी आक्षेप घेतला. मग त्याच्यानंतर ते म्हणाले गायकवाड की मी ते SDM कडनं नंतर प्रमाणपत्र मिळवलेलं आहे, त्यामुळे ते व्हॅलिड आहे. RTI अंतर्गत पाटलांनी काही माहिती गोळा केली की हे गायकवाड सदुग्रस्त कोण आहेत. मग असं लक्षात आलं की ते छत्रपती संभाजीनगरच्या ज्या सिडको भागामध्ये राहतात तिथं त्यांनी वेगळ्या पद्धतीचे 3 गुन्हे केलेले आहेत आणि त्या तिन्ही गुन्ह्यावरून त्यांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादमधनं तडीपार केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या सेलफोनवरून हा गायकवाड यांना फोन केला गेलेला होता तो सेलफोन हा कर्नाटकमधल्या म्हणजे त्याचं सिम कार्ड हे कर्नाटकमधल्या एका व्यक्तीच्या नावावरती होतं. पण त्याच्या ना आवाजाचे नमुने घेतले गेले, ना पाटलांचा आणि त्याचा आवाज जुळतोय की नाही ते बघितलं गेलं, किंवा सिम कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावरती आहे तो व्यक्ती राहायला बाजूला. आणि अर्थात ही तांत्रिक गोष्ट आहे, कदाचित हे असं असावं की डिफेन्स लॉयरच्या वतीनं म्हणजे पाटलांच्या वतीनं हा वेगळ्या पद्धतीचा बचाव केला गेलेला आहे. आणि मूळ मुद्दा जो न्यायालयात चर्चेला आला तो असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पाटलांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते डिसरिस्पेक्टफुल आहे का. तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे की असं अजिबात नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी सन्मानच दाखवला. उलट तुमच्या अशा वर्तनामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा सन्मान इतरांच्या मनात कमी होतो आहे असं म्हटलं. यांनी कुठे डिसरिस्पेक्ट होत नाही असं न्यायालयाचं मत आहे. शिवाय जेव्हा तुम्ही ब्राह्मण समाजाबद्दल एखादी पोस्ट लिहिता तर त्याला प्रतिक्रिया म्हणून ज्या पद्धतीनं पाटलांनी वर्तन केलं तर ती एका क्रियेला आलेली प्रतिक्रिया आहे असं न्यायालयाने मानलं. आणि त्या निवाड्याच्या वेळेला जेव्हा हा FIRच रद्द केला न्यायालयाने, ही चार्जशीटच रद्द केली, तेव्हा न्यायालय जे म्हणालं ते अत्यंत महत्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या जातीबद्दल अभिमान आहे परंतु इतरांच्या जातीबद्दल मात्र तुम्ही सन्मान ठेवत नाहीयेत. त्यामुळे जेव्हा पाटलांच्या जातीबद्दल तुम्ही एखादं वक्तव्य केलेलं आहे तेव्हा त्याला प्रतिक्रिया म्हणून त्यांनी तुमच्या बद्दल असा एक फोन केला. आणि काही तुम्हाला जर प्रश्न विचारले असतील तर ते काही गैर नाही आहेत, क्रिया आणि प्रतिक्रिया असं ते घडलेलं आहे. आणि माझ्या मते या सगळ्या निवाड्यातला तो जो भाग आहे की तुम्हाला तुमच्या जातीबद्दलचा अभिमान तुम्ही जरूर बाळगा पण इतरांच्या जातीबद्दल तुम्ही सन्मान का नाही ठेवत. भारतीय राज्यघटनेला काय अपेक्षित आहे हे जे 2 सन्माननीय न्यायाधीशांनी मत नोंदवले ते अधिक महत्त्वाचं आहे. स्पेशली महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती, सगळ्याच जात घटकामध्ये आणि धर्मामध्ये सुद्धा तयार झालेला जो तणाव आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय राज्यघटनेतल्या सन्माननीय न्यायाधीशांनी राज्यघटनेचं पुन्हा नव्याने आकलन करून आपल्यासमोर हा जो निवाडा ठेवलाय तो मला असं वाटतं की पाथ ब्रेकिंग आहे. त्या निवाड्यात मांडलेले मुद्देही अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण महाराष्ट्रानं ते निवाडे समजून घ्यायला हवेत की सगळ्या जात घटकामध्ये एकमेकाविषयीचा आदरभाव असायला हवा. खरं म्हणजे मला जाता जाता असा प्रश्न पडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात आणि धर्म हे इतक्या दीर्घकाळ ह्या देशामध्ये इतक्या प्रभावी घटक म्हणून कार्यरत राहतील असं वाटलं होतं का. कारण भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे आणि ती जातनिरपेक्ष असणं तर अपेक्षितच आहे. अर्थात हा भारतीय राज्यघटनेबरोबरच प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातला वावराचाही मुद्दा आहे की तुम्ही खरोखर जातपात पाळता का आणि धर्म पण पाळता का आणि स्वतःचा धर्म आणि स्वतःच्या जातीबद्दलचा अभिमान बाळगत असताना इतरांचा धर्म इतरांच्या जातीबद्दलचं तुमचं काय मत आहे. तुम्हाला काय वाटतं या निवाड्याबद्दलची तुमची मतं आमच्या ह्या NDTVच्या प्लॅटफॉर्मवरती जरूर पोस्ट करा. या व्हिडिओमध्ये तुम्ही जे मत नोंदवाल हे एका सजग भारतीय नागरिकाचं आहे असं आम्ही समजू. थांबूया.